मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। धारदार शस्त्र बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात। धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला उमरखेड पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने ताब्यात घेतले आणि शस्त्र जप्त केले। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामागे असलेल्या इंदिरानगर परिसरात करण्यात आली। विनायक सायलू हाळदेवार, वय वर्ष 20, राहणार MGM कॉलेज समोर बजरंग कॉलनी तरोडा, जिल्हा नांदेड असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामागे असलेल्या इंदिरानगर परिसरात एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होता। याबाबतची माहिती पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली। त्यावरून पथकाने रविवारी दुपारी त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातून ताब्यात घेतले। यावेळी अंगझडती दरम्यान त्याच्याजवळ धारदार शस्त्र मिळून आला। या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पानसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे, डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, संतोष राठोड, संघशील टेंभरे, निवृत्ती महाळणार, प्रफुल्ल घुसे, किरण राठोड यांनी पार पाडले।